नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात सर्व माहिती अतिशय वेळोवेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रसारित केली जाते। तरी अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर ह्याच्या अगोदर आपण या चॅनलतर्फे कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती घेतलेली आहे। BMS कट ऑफ, MBBS कट ऑफ ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। आजचा आपला विषय आहे कर्नाटकबद्दलचा अपडेट। कर्नाटक काउन्सिलिंग अथॉरिटी ही वेळोवेळी त्यांचे नोटिफिकेशन करत असते। ह्याच्या अगोदर पण मी त्या नोटिफिकेशनबद्दल आपल्याला कल्पना दिलेली आहे। तर आता कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीने 27 तारखेला एक नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे की जर समजा कुणी अजून कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना अजूनही संधी दिलेली आहे। तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीने कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लिंक ओपन केलेली होती आणि बऱ्याच जणांनी केलेली आहे। पण त्याच्यामध्ये अजून बरेच जण राहिलेले पण आहेत आणि आता प्रायव्हेटची आन्सर की आलेली आहे, एनटीची पण आन्सर की थोड्या दिवसात येईलच। तर प्रायव्हेटची आन्सर कीवरून आपल्याला अंदाज आलेला आहे की आपल्याला किती मार्क पडतील आणि त्याच्यावरून आपल्याला कुठे ॲडमिशन मिळू शकेल। मग ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकमध्ये केलेलं नाही ॲडमिशन रजिस्ट्रेशन त्यांनी त्या अंदाजानुसार करावं। मी प्रथम नोटिफिकेशन वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर पुढे आपण बोलूया। कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी असं सांगत आहे की आफ्टर द अनाउन्समेंट ऑफ द UG NEET रिझल्ट 3 days will be given to candidate to register the online to become the eligible for the admission to medical, dental, ayurveda, homeopathy courses in the state of Karnataka। म्हणजे नीट रिझल्ट लागल्यानंतर 3 दिवस ते रजिस्ट्रेशनसाठी देणार आहेत। तर हे खूप सुवर्ण संधी आहे। त्याच्या पुढे कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी पुढे असं म्हणतायत की टू बिकम द एलिजिबल फॉर द कॅन्डिडेट to become the eligible for the admission to medical, dental, ayurveda and homeopathy courses in the state of Karnataka, online registration in the KEA is mandatory। म्हणजे कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीचं रजिस्ट्रेशन करणं हे मॅन्डेटरी आहे, त्याच्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणार नाही। तुम्हाला जर कोण म्हणत असेल तर डायरेक्ट ॲडमिशन करून देतो तर तसं होणार नाही, हे स्पष्ट केलेलं आहे। तर आता कर्नाटकचं रजिस्ट्रेशन कोणी करावं ह्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की साधारणपणे ज्यांचा MBBS साठी मी प्रथमतः बोलतो, MBBS साठी ज्यांचा स्कोअर 525 च्या खाली आहे आणि 475 च्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी सरळ कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीचं रजिस्ट्रेशन करून ठेवावं। कारण कर्नाटकमध्ये प्रायव्हेट कॉलेज खूप सुंदर सुंदर आहेत, त्यांचं एज्युकेशन क्वालिटी पण खूप चांगलेली आहे, मी स्वतः बघितलेले आहेत आणि तिथलं फी स्ट्रक्चर साधारणपणे 12 लाखापर्यंत जातं। म्हणजे वर्षाला जर ज्यांची कॅपॅसिटी 12 ते 13 लाख रुपये खर्च करण्याची आहे आणि ज्यांचा स्कोअर 475 ते 525 दरम्यान आहे त्यांनी कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीचं रजिस्ट्रेशन करून ठेवावं, म्हणजे त्यांचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होईल। आता आपण BMS बद्दल बोलूया। BMS बद्दल साधारणपणे महाराष्ट्राचा कट ऑफ 320-310 पर्यंत येऊ शकतो, परंतु एक सेफ साईड म्हणून ज्यांचा स्कोअर 350 आहे, 350 खाली ज्यांचा नीट स्कोअर आहे त्या सर्वांनी ऑप्शन B म्हणून कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करून ठेवावं आणि 310 खाली आहे त्यांनी तर कंपल्सरीच करावं। कारण साधारणपणे कर्नाटकचं ह्याचा खर्च एज्युकेशनचा खर्च BMSचा 13 लाख ते 20 लाखापर्यंत कॉलेज टू कॉलेज चेंज होतो आणि तो ह्याच्यापर्यंत पण चेंज होतो। राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्पॉट राऊंड ह्याच्यामध्ये पण कर्नाटकच्या खर्चाचे बदल होत असतो। साधारणपणे कमीत कमी 13 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाख 22 लाखापर्यंत 20 लाखापर्यंतच कर्नाटकमध्ये होऊ शकतो। परंतु महाराष्ट्रामध्ये तेच जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मॅनेजमेंटचं किंवा म्हणजे ज्यांना कॅप राऊंडमधून मिळत नाही ते डायरेक्ट 25 लाखाच्या वर जातं, 30 लाखाच्या वर जातं। आणि डीम्डचं तर तुम्हाला माहितीच आहे, डीम्डचा खर्च साधारणपणे 20 लाख तर फीज जाते आणि वरचा खर्च साधारण 22 ते 20 लाख रुपये। म्हणजे ज्यांचा खर्च करण्याची तयारी 20 लाखाच्या आत आहे आणि ज्यांचा स्कोअर 300 च्या खाली आहे आणि ज्यांना BMS करायचं आहे त्या सर्वांनी कर्नाटक रजिस्ट्रेशन करून ठेवा। आलं का लक्षात? होमिओपॅथीसाठी जर म्हटलं तर होमिओपॅथीसाठी कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र ऑप्शन खूप चांगला आहे। त्याच्यामुळे ज्यांना फक्त होमिओपॅथीच करायचं आहे तर त्यांनी एक ऑप्शन B म्हणून करून ठेवा, पण नाही केलं तरी चालेल का महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजला तुम्हाला तुमच्या स्कोअरला BHMS ला ॲडमिशन मिळू शकतं। आणि BDS ला जर घ्यायचं असेल आणि ज्यांचा स्कोअर 200 च्या खाली आहे, साधारणपणे 220 च्या खाली आहे किंवा 250 च्या खाली आहे, त्यांनी BDS साठी कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवावं। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, साधारणपणे एलिजिबिलिटी क्रायटेरिया 137 ला क्लोज होतो आणि आपल्या इथले सगळे मुलं म्हणजे कॅटेगरीतले सुद्धा तर मुलं कर्नाटकमध्ये ओपन म्हणून संबोधतात, म्हणून 137 मार्क कमीत कमी लागणार आहे। परंतु काय होतं, शेवटी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होतो, म्हणजे 137 हे मागच्या वर्षाचं बोलतो मी, 137चा क्रायटेरिया 120 पर्यंत पण येऊ शकतो
आणि कॅटेगरी असेल तर 109 वगैरे, पण कॅटेगरीचा काही रोलच नाहीये. आणि त्यामुळे ज्यांचा स्कोर नीट स्कोर 120चे आहे, ज्यांनी 1-2दा रिपीट केलेले पण नीटला मार्क पडत नाहीयेत आणि ज्यांचा स्कोर 120च्या पुढे राहतोय, तर त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाहीये. त्यांनी कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. तुम्ही जर समजा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी आला तर तुम्हाला कर्नाटकमध्ये ऍडमिशन मिळू शकतं, कमी खर्चामध्ये मिळू शकतं आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तरी विद्यार्थ्यांनो, ज्यांचा स्कोर 525च्या खाली आहे आणि अक्षरशः ज्यांचा स्कोर 110 पण आहे, या सर्व विद्यार्थ्यांनी BAMS, MBBS, BDS ह्या कॅटेगरीज ह्या कोर्सेसला ऍडमिशन घेण्यासाठी आणि आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नाटक रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. ते रजिस्ट्रेशन करून ठेवा. ज्या तारखेला ते ओपन होईल त्याच्या अगोदर आम्ही 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ करून आम्ही तुम्हाला कल्पना देऊच. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो होतो. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा. एवढं सांगून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.